स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये. तर हा संध्याकाळचा व्ह्यू. पण मी आज तुमच्यासोबत थोडंसं वेगळं बोलणार आहे. तर कसं असतं ना, आपण स्वप्न प्रत्येकजण पाहत असतं. तर स्वप्न म्हणजे काय नेमकं, आज तेच मी सोबत बोलणार आहे. स्वप्न ही फुलपाखरी असतात, रंगीबेरंगी, हवीहवीशी वाटणारी असतात. हस्तगत करायला कठीण जरी असतील तरी स्वप्न आपल्याला जगण्याचं एक प्रयोजन देतात, जगण्याचं निमित्त देतात, प्राप्त करून देतात, जीवनाला दिशा देतात, गती देतात आणि आपल्याला झपाटून टाकतात आणि आपल्यातलं असामान्यत्व बाहेर काढतात. त्यामुळे स्वप्नाला उद्याचा अर्थ मिळतो आणि गाळलेला जो घाम आहे तो सार्थ करतो. तर अशी असतात स्वप्न. म्हणूनच माणसांनी खूप स्वप्न पाहिली पाहिजे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक ध्येय निश्चित केलं पाहिजे. स्वप्न तर आपण पाहत असतो, पण त्या दृष्टीने आपण पाऊल उचलतो का? स्वप्न पाहणं आणि त्या दृष्टीनं आपण त्याच्या मागे धावणं हे खूप आवश्यक असतं. स्वप्न आपण खूप पाहतो, खूप इच्छा असते मनामध्ये की मी असं करेल, तसं करेल. पण फक्त स्वप्न पाहून नाही चालत. त्या स्वप्नाला सत्यात आणण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते, मेहनत करावी लागते. खूप वेळा आपण असं भरवशावर राहतो की नाही होईल सगळं, पण नसतं. आपल्याला त्यासाठी खूप धावपळ करावी लागते आणि कुठंतरी आपण कमी पडतो. मग आपली स्वप्न अपूर्ण राहतात. म्हणून कुठं कमी न पडता एक आपलं जे म्हणतो ना आपण, लवचिकता पण असली पाहिजे आणि त्यामध्ये सातत्यही असलं पाहिजे. तर सातत्य ठेवून जर आपण आपल्या स्वप्नाच्या मागे लागलो तर नक्कीच आपली स्वप्न पूर्ण होतात, या सुंदर अशी रंगीबिरंगी निसर्गासारखी. म्हणूनच स्वप्न पाहावी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी आणि मेहनतीला नक्कीच खूप छान असं फळ मिळतं. कारण कुठल्याही गोष्टीचं जर आपण एक सातत्य ठेवलं, प्रामाणिकपणा ठेवला तर नक्की फळ मिळतं. तर कसं वाटलं तुम्हाला? नक्की सांगा. बाय.